पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन। विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त जय्यत तयारी। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबई मेट्रो 3 सह विविध विकास कामांचा शुभारंभ होणार, तर बीकेसीतल्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवललाही राहणार उपस्थित। शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी। धनुष्यबाण कुणाला मिळणार याकडे होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल 32,000 कोटींचं पॅकेज जाहीर। जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना 47,000, हंगामी बागायतीला हेक्टरी 32,500, तर कोरडवाहूला 18,500 रुपयांची मदत करणार। मराठा कुणबी संदर्भातील हैदराबाद गॅजेट GRला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार। राज्य सरकारला मोठा दिलासा, तर ओबीसी संघटना सुप्रीम कोर्टात जाणार। ठाण्यातील अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्याला मंत्री गणेश नाईक अनुपस्थित। नाईकांच्या गैरहजेरीनं एकनाथ शिंदे आणि नाईकांमधला कलगीतुरा टळला। कोल्ड्रिफ्ट कफ सिरपमुळे 2 राज्यांमध्ये आतापर्यंत 23 मुलांचा मृत्यू। 6 राज्यांमध्ये कफ सिरपवर बंदी। सीबीआय तपासाच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे। आणि त्यामुळे नवी मुंबई आणि मुंबई उपनगर वासियांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर आणखी एक भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार आहे। या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात आलेलं आहे। या विमानतळाच्या बांधणीसाठी जवळपास 19,650 कोटी रुपये खर्च आलाय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं डिझाईन भारताचे राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाच्या डिझाईननं प्रेरित आहे, ज्यामुळे याला एक आकर्षक असं रूप आलेलं आहे। हे विमानतळ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजेच JNPT पासून केवळ 14 किलोमीटर दूर असल्यामुळे माल वाहतुकीसाठी ते एक मोठं केंद्र ठरू शकणार आहे। नवी मुंबई विमानतळ कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं देशातील सर्वोत्तम विमानतळ ठरणार आहे। तर हे विमानतळ मुंबई अटल सेतू, रेल्वे आणि मेट्रो सोबतच वॉटर टॅक्सी सेवांना जोडलं जाणार आहे। तर हे विमानतळ नेमकं कसं असणार आहे आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। 1160 हेक्टर क्षेत्रफळ विमानतळावर खरं तर हे क्षेत्रफळ विमानतळाचं आहे। आणि या विमानतळावर एकूण 2 रनवे आहेत। पॅसेंजर आणि कार्गो दोन्ही सेवा इथे उपलब्ध असणार आहेत। तर 350 एअरक्राफ्टच्या पार्किंगची सुविधा इथे उपलब्ध असेल। पर्यावरणपूरक हरित ऊर्जेचा वापर आणि जलसंधारणावर यावेळी भर देण्यात आलेला आहे। लंडनच्या हिथ्रो विमानतळाशी तुलना या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची होते आहे। तर विविध ऑपरेशन्समध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे। मुंबई विमानतळाचा 70% लोड कमी होणार आहे। आणि डिजिटल आर्टच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचं दर्शन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपल्याला पाहायला मिळणार आहे। तब्बल 19,650 कोटींचा खर्च इथे आलेला आहे। विमानतळावर 2 रनवे, 4 टर्मिनल, तर 4ही टर्मिनल हे एकमेकांशी जोडले गेलेले असतात। आणि कोणत्याही टर्मिनलवर चेकिंग किंवा बोर्डिंग शक्य असणार आहे।
त्यासाठी वेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नसेल. ड्रायव्हरलेस भूमिगत ट्रेनमधून 4ही टर्मिनलवर जाता येणार आहे. तर 1000 दैनंदिन प्रवासी क्षमता या विमानतळाची आहे. वर्षाला तब्बल 9 कोटी प्रवाशांच्या प्रवासाची क्षमता इथे असणार आहे. वर्षाला 10 लाख टन कार्गो वाहतुकीची देखील क्षमता आहे. मुंबईच्या वाहतूक इतिहासातील सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई मेट्रो मार्गिका 3 म्हणजेच ॲक्वा लाईनच्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन आज होणार आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे मुंबईतील पहिली संपूर्ण भूमिगत मेट्रो मार्गिका पूर्ण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आचार्य अत्रे चौक म्हणजेच वरळी ते कफ परेड या अंतिम आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याचं उद्घाटन आज होणार आहे, ज्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. तर ही मेट्रो मार्गिका नेमकी कशी असेल आपण ते पाहूयात. मेट्रो मार्गिकाची लांबी ही 33.5 किलोमीटर आहे. कफ परेड ते आरे दरम्यान 27 स्थानकं असणार आहेत. 26 स्थानकं ही भूमिगत आहेत. मुंबईतील पहिली संपूर्ण अंडरग्राऊंड मेट्रो ही असणार आहे. कफ परेड ते आरे हे अंतर 1 तासात पूर्ण होणार आहे. तर इतर वाहतूक मार्गांशी थेट कनेक्टिव्हिटी या मेट्रोची असणार आहे. मरोळ नाका इथे मेट्रो मार्गिका 1 सोबत याची जोडणी केली गेलेली आहे आणि विमानतळांना देखील थेट कनेक्टिव्हिटी असणार आहे. आणि आता पुढची बातमी पाहूयात. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीला कारणीभूत ठरलेल्या शिवसेना फुटीवर बुधवारी म्हणजेच आज अंतिम सुनावणी होते. खरी शिवसेना कुणाची, शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण कुणाचं याचा फैसला होणार असल्यानं याकडे देशाचं लक्ष लागलंय. या प्रकरणावर खरं तर 20 ऑगस्टला सुनावणी होणार होती, मात्र न्यायालयानं याची सुनावणी लांबणीवर टाकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का दिला होता. खरं तर ठाकरेंच्या वतीनं ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी न्यायालयासमोर या प्रकरणाचा उल्लेख करत तातडीच्या सुनावणीची विनंती केली होती, पण त्यांची ही विनंती न्यायालयानं मान्य केली नव्हती. पण आता 8 ऑक्टोबरला यावर सुनावणी होणार असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेच्या अपेक्षा वाढल्यात. भारतीय संविधानाला धरून निकाल लागला तर तो ठाकरेंच्या बाजूने लागेल अशी आशा ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या प्रकरणात आपल्यालाच न्याय मिळेल असा दावा दोन्ही शिवसेनेचे नेते करतायत. आम्हाला आशेचा किरण अजूनही आहे की न्याय देवता आम्हाला न्याय देईल. या देशाच्या संविधानाचं